मोदींची प्रचाराची जी मोहीम होती, माझ्या मते योग्य नव्हती. मोदी आणि मोदी सरकार यांच्याबद्दलचा भ्रमनिराळ झालेलं चित्र हे या निवडणुकीला आपल्याला दिसतं. काही करून सत्ता टिकवायची हे धोरण आज मोदींचं दिसतंय. तो भारतामध्ये योग्य निर्णय घेतात आणि तो वर्षानुवर्षे घेतात. त्यांच्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत कालच्या निवडणुकीत काय झालं हे सगळ्या राज्यांनी बघितलं. काही लोक दबावाने किंवा आणखी कशाने गेले असतील तर त्याचा वेगळा विचार करावा लागतो, पण सरसकट नाही. संकट येतात, पण त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले तर त्या सगळ्यांचा पराभव केला मी आणि पुन्हा तेवढी संख्याही केली. काही कुटुंबाच्या व्यक्तीने निवडणूक लढवली त्याची अस्वस्थता होती, बाकी काही नाही. त्या कुणाचा इतिहास काही कळलं त्यांना आणि नुसतंच कळलं नाही, नव्या सरकारमध्ये त्यांनी सत्ता घेतली पण त्यांना मुख्यमंत्र्यांना मंत्री व्हावं लागलं. ती काही अजितच्यात एक आहे ती कष्ट करायची तयारी असते. आणि दुसरी गोष्ट अशी कन्सिस्टन्सी, राजकारणामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. काही असतं हल्ली आता त्या लोकांनी जे निर्णय घेतले ते लोकांच्या समोर मतं मागताना कशासाठी मतं मागितली, कोणत्या पक्षासाठी मतं मागितली, कोणत्या विचारासाठी मतं मागितली याचा अर्थ सातत्य नाही. तुम्हाला निवृत्ती महाराज देशमुखांची कीर्तनं आवडतात आणि तुम्ही प्रवासामध्ये येता जाता ऐकता, तर ते खरं आहे का अजून? नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत देशातील ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब लेट्सअपवरती आलेले आहेत. लेट्सअपने एक नवीन पॉडकास्ट सुरू केलेलं आहे आणि ते पवारसाहेबांसोबतच आपण सुरू करणार आहोत. त्याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे. पवारसाहेब म्हणतात की मी फार सोशल मीडिया पाहत नाही, पण सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड जर महाराष्ट्रात जर कोणाचा असेल तो शरद पवार या नावाचाच गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपण पाहिलेला आहे. पवारसाहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. सर, माझा पहिला प्रश्न असा असेल की 2014 आणि 2024ची जी दिल्लीची जी राजकीय हवा आहे ती राजकीय हवा बदललेली आहे का, तुम्हाला जाणवते आहे का? आत्ताची स्थिती तुम्ही विचारली तर फरक असा आहे की या ठिकाणी 10 वर्ष मोदींची ही आता झालेली होती. या 10 वर्षात त्यांच्या पाठीमागं संसदेतली त्यांच्या पाठीराख्यांची संख्या ही अत्यंत स्वच्छ आणि स्वस्थ बहुमताची होती. काल जी निवडणूक जशी झाली त्याच्यात चित्र बदललं. सवन निवडणुकीचा जी मोहीम होती ती 400 पार हे सूत्र घेऊन होती. आम्ही काही झालं तर कमीत कमी 400 जागा घेऊ हे मोदी आणि त्यांचे सरकारी सांगत होते. दरम्यान या देशामध्ये काही गोष्टी घडून गेल्या ज्याच्यामध्ये लोकांच्यात अस्वस्थता होती, पण त्याची जाण मोदी आणि त्यांच्या सरकारने आली असं दिसत नाही. आता उदाहरणार्थ घटना, आज गेल्या 10 वर्षामध्ये आणि विशेषतः गेल्या 5 वर्षामध्ये मोदींच्या पक्षाच्या काही लोकांनी ठिकठिकाणी सार्वजनिकपणे घटनेमध्ये बदल करायची आवश्यकता आहे, ती केल्याशिवाय आमचीच आवश्यकता आहे, तोपर्यंत आम्हाला हवा तो कार्यक्रम राबवता येणार नाही. आणि घटना जर दुरुस्ती करायची असेल तर 400 सदस्यांची आवश्यकता आहे 2-3 वर्षी. आणि म्हणून काय बदल करायचे तर घटनेमध्ये बदल करायचे आवश्यक, हे चित्र त्यांनी देशामध्ये मांडलं. ओके. दुसऱ्या बाजूने मोदींची प्रचाराची जी मोहीम होती माझ्या मते योग्य नव्हती. निवडणुकीमध्ये एकमेकाची वेगवेगळी मतं असू शकतात, टीका टिप्पणी होऊ शकते, परंतु देशाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला साधारणतः सामाजिक ऐक्याला धक्का बसेल असंच भूमिका
सार्वजनिकपणाने कधी घेता येणार नाही, घेतो नये. मोदींच्या प्रचारामध्ये त्यांनी जी काही भूमिका मांडली ती नाव घेतलं नाही, पण मुस्लिम समाजाचा अप्रत्यक्ष उल्लेख त्यांनी केला हे जाणवत होतं. ओके. आणि तो उल्लेख करत असताना त्यांनी जी भूमिका मांडली ती सुद्धा अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारची होती. उदाहरणार्थ ते मुस्लिम हा शब्द वापरला नाही, हो. पण त्यांनी वाक्य असं वापरलं की ज्यांच्या घरात 7-7 आणि 8-8 मुलं जन्माला येतात अशा कुटुंबाच्या लोकांच्या हातात सत्ता जर गेली तर उद्या तुमच्या घराच्या भगिनीचं मंगळसूत्रसुद्धा काढलं जाईल. हो. किंवा तुम्ही शेती व्यवसायात असाल आणि तुमच्याकडे 2 म्हशी असतील त्याची एक म्हैस काढून घेतली जाईल. आणि म्हणून यातनं सुटका करायची असेल तर या लोकांना संधी देता कामा नये ही भूमिका ते मांडत होते. ही भूमिका सरळ एक प्रकारचं एक्स्ट्रीम धार्मिक अतिताईपणाचं मत ओके. हा मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे चित्र एका बाजूने दुसऱ्या बाजूने दिसत होतं. ओके. एका बाजूने घटनेचा संबंधीचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूने लहान समाजाच्या घटकांच्या संदर्भात एक प्रकारचं धार्मिक किंवा जातीय असं एक वातावरण तयार होईल अशा प्रकारची भूमिका ही मांडली गेली. बरं. अपेक्षा त्यांची होती की याच्यातून निर्णय काहीतरी अनुकूलच येते. पण 10 वर्ष झाल्याच्या नंतर विकासाचं काम, देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी काय भूमिका घेतली, उद्याच्याला काय भूमिका घेणार आहोत, आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखीन आमची प्रतिष्ठा कशी वाढेल आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न हे सोडवण्यासाठी काय आम्ही खबरदारी घेतो या गोष्टी मांडण्याची आवश्यकता होती. पण ते न मानता घटनादुरुस्ती आणि अल्पसंख्याकांच्या सदस्याचा वेगळा विचार याचा उत्साह दिला गेला. आणि शेवटी जे 14 साली त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळालं होतं ते बहुमत मिळालं नाही. आणि आज मोदीच्या ठिकाणी आहेत, हां. पण त्यांना 2 सहकारी घ्यावे लागले, चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री. या नितीश. सगळ्यांच्या मदतीनं त्यांचं सरकार आज झालेलं आहे. 14 आणि त्यानंतरचं सरकार हो. स्वतःच्या ताकदीवर स्वतःचं संकट होतं. हो. आता या दोघांच्या मदतीनं आहे आणि त्यांची स्वतःची संख्या ही कमी झालेली आहे हे चित्र दिसतं आहे. याचा अर्थ मोदींनी घेतलेलं धोरण याच्या संबंधीची लोकांनी नापसंती या मताच्या पद्धतीने दिली हा बदल मला दिसतो. मोदी सरकार आगामी आपला जो 5 वर्षाचा कार्यकाळ आहे तो पूर्ण करू शकेल? मला साधारणतः खासदारांचा जेव्हा तुम्ही एक अंदाज घेतला, हो. निवडणुका पुन्हा नकोच. बरं. निवडणुका पुन्हा घ्यायच्या, त्याचा खर्च, त्याचा वेळ, या सगळ्या गोष्टी आणि त्याचा परिणाम सरकार जोपर्यंत हे एकत्र करता तोपर्यंत काही होणार नाही. बरं. प्रश्न कुठे येते? प्रश्न आंध्र सरकार, हो. चंद्रबाबूंचं किंवा बिहार गव्हर्नमेंट या सगळ्यांच्याकडून काही मागण्या सतत केंद्र सरकारकडे, विशेषतः प्रधानमंत्र्यांच्याकडे राहते. आणि त्या मागण्यांचं स्वरूप इतकं मोठं असेल की केंद्र सरकारच्या अर्थकारणावर त्याचा विपरीत परिणाम. आणि त्यामुळं ते त्यांची जी मागणी आहे किंवा भूक आहे जोपर्यंत ते वागवत आहेत तोपर्यंत या सरकारला अडचण नाही. बरं. पण उद्याच्याला जे शक्य वाटत नाही की मोदींना असं वाटलं की 2च राज्याच्या पुढची आपण अनुकूल भूमिका घेऊन चालणार नाही, देश वागायला पाहिजे. आणि ते होत नसेल तर स्वच्छ भूमिका घेण्याची त्यांची तयारी राहिली तर कदाचित या सरकारचा कालावधीवर परिणाम होऊ शकेल. ओके. पण मला आता असं दिसतं आहे काही करून सत्ता टिकवायची हे धोरण आज मोदींचं दिसतं आहे. त्यांचा
विरोधकांच्याबद्दलचा आताचा दृष्टिकोन हा अधिक कठोर झाला आणि मित्र पक्षांच्याबद्दल की अतिशय विनम्रतेचा झाला. ओके. अशी भूमिका घेऊन जोपर्यंत चालतात तोपर्यंत या सरकारला मला अडचणी दिसत नाही. दिसत नाहीत. ओके. सर, इंडिया आघाडीनं एक चांगली संधी सत्ता स्थापन करण्याची गमावली असं तुम्हाला वाटतं का? थोडा आणखीन जोर लावला असता, समजा कर्नाटक इकडे तिकडे. असं आहे की शेवटी जागा तुमच्या किती आल्या हे महत्त्वाचं आहे. बरं. जागा पुरेशा असत्या तर सरकार बनवत असतं. ओके. पण निवडणुकीचा निकाल सुधारणा आहे. हं. मागच्यापेक्षा जादा जागा आहेत. हो. आता काँग्रेसच्या 40च्या जागा होत्या, हो. ते 99 झाल्या बरोबर. किंवा आम्हाला सगळ्यांच्या जागा व्हायच्या. त्यामुळं सुधारणा होऊन सुद्धा सरकार बनवायला लागणारा नंबर हा आम्हाला कोणाचा पुरत नव्हता. ओके. आणि प्रयत्न ठीक आहे, प्रयत्न आणखीन केलं तर काय झालं असतं ह्या सगळ्या गोष्टी मानता येतात. बरं. पण प्रयत्नाची फरक असतात सगळ्यांनी केली. ओके. अच्छा. सर, थोडं महाराष्ट्राकडे तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की थोड्या आणखीन जर जास्त जागा जर घेतल्या असत्या तर त्या पण जिंकता आल्या असत्या. तर विधानसभा निवडणुकीमध्ये तुमची जागांची कितपत तुम्ही हे करणार की जागा आपल्याला हव्या आहेत असा तुमचा काय असं अंदाज? आहे की आमचं आत्ताचं धोरण विधानसभेचं 3 मुख्य पक्ष आहेत आमच्याकडे बरं. आणि तिघांची शक्ती जवळपास समान कमी हो. जास्त प्रमाणात असते. तर या सगळ्यांच्यामध्ये काही समान आकडा ठरवून हो. आम्ही वाटप करू शकतो. बरं. माझं म्हणणं त्याच्यात फक्त असं आहे की आम्ही जसं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष याच्यात आहे हो. किंवा माझ्या नेतृत्वाखालचा पक्ष याच्यात आहे किंवा नाना पटोले हो. यांच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस आहे. या सगळ्यांच्याशिवाय इतरही काही लहान घटक आहेत ज्यांनी कालच्या निवडणुकीत निवडणूक लढले नाहीत, हो. जागा मागितल्या नाहीत, पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, रायगड असेल, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाण असेल त्यांची काही व्यवस्थानं आहेत किंवा अन्य काही पक्ष आहेत, CPI, CPM. हां. आज आपण जर गेलो डहाणू किंवा त्या भागात हो. आजही त्यांचे आमदार आहेत किंवा आज जर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये गेलो तर आजही त्यांची त्याच तिथे असलेले लोक आहेत किंवा अन्य ठिकाणी आहेत. डावे कमी आहेत, उजवे कमी आहेत, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष की ज्यांच्याकडे आताही 2-3 आमदार आहेत. हो. तर आता या सगळ्यांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा न मागता आम्हाला पाठिंबा दिला. हो. मला असं वाटतं की आता आमचं कर्तव्य असं आहे 3 पक्षांचं की लहान पक्ष असले तरी धोरणात्मक प्रश्नावर स्वच्छ भूमिका घेतात आणि ती आमच्या दृष्टीने अनुकूल भूमिका ही त्यांनी घेतली. त्यामुळं आम्ही तिघांनी सगळ्या जागा घेणं योग्य नाही. आम्हाला त्यांनासुद्धा या जागेच्या संदर्भात सहभागी करून घ्यावं लागेल ओके. आणि याच्यातून एकत्र निवडणूक लढवून उद्या यश मिळवून राज्य कसं आणता येईल याच्यावर आमचं सगळं लक्ष राहील. राहील. सर, याच्यामध्ये एक जे नाव होतं म्हणजे ज्यांच्याशी तुम्ही चर्चा पण करत होता ते प्रकाश आंबेडकर, त्यांचाही स्वतंत्र लढून त्या अर्थानं एक प्रकारे भ्रमनिरास झाला असेल, तर त्यांच्याबाबत तुमची महाविकास आघाडीची काय भूमिका असू शकेल? तर आम्ही नेहमीच त्यांच्याबद्दल समजुतीची समंजसपणाची भूमिका घेतली, पण त्यांची जी अपेक्षा होती ती आम्ही पुरी करू शकतो नाही बरं. आणि ती पुरी न करू शकल्यामुळेच आम्ही वेगळे लढलो. ओके. आता उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याची भूमिका एकनाथ चव्हाण अशी दिसते आणि त्यामुळे ही एकदम भूमिकाच त्यांनी घेतली असेल हो. तर त्याच्यातून आमच्यात आणि त्यांच्यात एक वाक्यता होणं आज तरी मला कठीण दिसतं. ओके. सर, लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचं अधिवेशन झालं, अनेक नवीन खासदार भेटले. तुमची आणि मोदींची काही भेट झाली का, अनौपचारिक किंवा काही नाही. सभागृहात, सेंट्रल हॉलमध्ये? नाही, सेंट्रल हॉलमध्ये ते येतच नाही. बरं. सेंट्रल हॉलच त्यांनी ठेवला नाही. नवीन सभागृहामध्ये सेंट्रल हॉलमध्ये कसं होतं हां.
की लोकसभा असो राज्यसभा असो, तुम्ही कुठल्या पक्षाचा असो, तुम्ही जर वेळ असला तर सेंट्रल हॉलमध्ये येऊन बसत असे, तिथं पक्ष कुठे बघायचं नाही, बरं. सहकारी म्हणून सगळे एकमेकाला बघायचे. ओके. मोदींना ती कल्पना पसंत नसावी म्हणून त्यांनी नवीन सभागृह बांधलं, सेंट्रल हॉल काढून टाकलं. ओके. आणि राज्यसभा आणि लोकसभा हो. जसं जुन्या सभागृहात सहज भेटत होते, हो. आता तसं भेटता येत नाही. कारण त्या दोघांच्या जागा वेगळ्या आहेत, दोघांच्या बैठका वेगळ्या ठिकाणी आहेत, दोघांना कोणाला चहा किंवा तशा गोष्टीच्यासाठी बसायचं असेल हां. तर दोघांची एक व्यवस्था वेगळ्या ठिकाणी. अच्छा. आणि त्यामुळं या नव्या सभागृहामध्ये जे पहिल्या सभागृहात एकमेकाशी सुसंवाद, मतभिन्नता असेल हो. पण सुसंवाद होता, ते आता पूर्णपणानं रद्द केलं. आणि माझ्या दृष्टीनं हां. नवं सभागृह बांधायची आवश्यकताच काय होती. ओके. अजूनही तुमचा तो असंच वाटतं? कशासाठी बांधलं आम्हाला कोणाला माहिती नव्हतं, याची चर्चा कोणी त्यांनी कोणाशी केली नाही. 4-2 लोकांची कोणाशी केली असली तर निदान आम्हाला लोकांना माहिती नाही. आणि काय गरज होती, एक ऐतिहासिक अशा प्रकारची वास्तू दिल्ली बांधल्याच्या नंतरचं पार्लमेंट हे एक प्रकारचं प्रेक्षणीय स्थळापैकी स्थळ होतं. आज ती एवढी मोठी जुनी ऐतिहासिक ज्याच्या देशाचं स्वातंत्र्याची घोषणा आणि पहिलं प्रशासन, त्याच्यानंतर 26 जानेवारी 52-51 देशाची घटना बाबासाहेबांनी मांडली, अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी तिथं घडल्या. आज ती वास्तू बंद करून टाकली आणि नवीन त्या ठिकाणी बांधली. आणि नवीन बांधल्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हां. एक लोकांच्याशी सुसंवाद साधण्याच्या संबंधीची संधी या नव्या वास्तूमध्ये अजिबात ठेवलेली नाही. नाही. म्हणजे तो पूर्वी खासदारांचा काही गप्पांचा फड जमत असेल, तो आता अजिबातच नाही तर तिथे. अजिबात नाही. म्हणजे त्याची रचनाच अशी आहे की ते शक्य होत नाही. आणि माणसांना म्हणजे त्याचं जे आर्किटेक्चर काम जे आहे हो. त्याच्यात सुद्धा आता काही चुका दिसतात. उदाहरणार्थ हां. सभागृहात तुम्हाला जायचं असेल, तुम्ही आलात, मोटारने आलात, बसने आला, सभागृहाच्या समोर उतरला हो. आणि पाऊस सुरू झाला तर थांबायला जागा नाही, ओके. भिजायला असतात. भिजायचं. कव्हर जे असतं हो. जुन्या सभागृहात जाताना आम्ही त्या कव्हरखाली यायचं, कव्हरीखाली, ओके. आणि तिथून गाडीतनं उतरलं. पावसाचा काही प्रश्न नाही, उन्हाचा काही प्रश्न नाही. बरोबर. आता असं काही ठेवलंच नाही बाय. त्यामुळे प्रचंड ऊन असलं तर त्याच्यातनं यावं लागतं, जोरदार पाऊस असला तो भिजून आत यावं लागतं. यावं लागतं. ओके. सर पुन्हा थोडं महाराष्ट्राकडे. सर तुम्ही तुमची तुतारी लोकसभा निवडणुकीत सगळीकडे पोहोचली, गाजली, वाजली, तर ते चिन्ह तुम्ही विधानसभा निवडणुकीसाठी पसंत करणार आहात की घड्याळासाठीचा लढा सुरू राहणार आहे? आम्ही काही चिन्हाच्या संबंधाचा प्रश्न उपस्थित करणार नाही. बरं. पण तुतारी आणि फिफानी हो. असा एक फरक लोकांच्यामध्ये केला गेला. हां. आणि प्रत्यक्ष तुतारी याचा अर्थ आपण बघतो, काही ऐतिहासिक प्रसंग असतात, काही कौटुंबिक प्रकार, त्यावेळेला तुतारी वाजवली वाजते. हो. जाते. जे त्यांनी फिफाने हा शब्द जिथं घातला ती प्रत्यक्ष तुतारी नाही आहे, हो. ते वेगळं वाद्य आहे. आणि असं असताना त्याच्याखाली फिफानी तुतारी वगैरे असं नावं लिहिली हो. आणि त्याच्यामुळे लोकांचा गैरसमज झाला. बरं. म्हणजे आता उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्याच पक्षाचे भगरे नावाचे खासदार निवडून आले, हो. आदिवासी होते. हो. त्यांच्याकडं तुतारी जी आमची खूण होती ती त्यांची खूण होती. हो. पण तुतारी आणि फिफानी याचा फरक त्या मतदारांना व्यवस्थित समजला करण्याची शंका आहे. 1,00,000 मतं दुसऱ्या बाजूला पडली. साताऱ्यामध्ये पण तसंच झालं. साताऱ्याची सीट त्याच्यामुळे गेली. अनेक ठिकाणी असं चित्र झालं. आणि म्हणून आमचा आग्रह निवडणूक आयोगाला आम्ही आधी सांगितलं होतं, हो. पण त्यांनी त्याची बैठक आता उद्या 8 तारखेला ठेवली बरं. आणि त्याच्यामध्ये आमचं डेलिगेशन त्या ठिकाणी जाईल
आणि आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडेल की जेणेकरून निवडणुकीच्या निशाणीवरनं काही कन्फ्युजन होऊ नये. ओके. दुसरी गोष्ट एक अशी आहे की इलेक्शन कमिशनने घड्याळाचा प्रश्न तुम्ही काढला हो. तर त्यासंबंधी इलेक्शन कमिशनचा निर्णय जे आमच्यातनं सहकारी निघून गेले हो. आणि त्यांनी ताबा पक्षाचा घेतला, इलेक्शन कमिशनने त्यांना मान्यता दिली. हा पक्ष कुणी स्थापन केला हे सगळ्या देशात महाराष्ट्रात माहिती. माझ्या अध्यक्षतेखाली ही सगळी स्थापना झालं हे ठाऊक आहे. असं असताना इलेक्शन कमिशनने हे अधिकार शिकवून या सगळ्या गोष्टी दुसऱ्या बाजूला दिल्या. त्यासंबंधी आमचं काय आग्रह आहे आणि तो आम्ही त्या ठिकाणी आता मानणार आहोत. पण खुनेच्या संबंधी आम्ही काही विचार केलेला नाही. अच्छा. आणि त्याचं कारण घड्याळाच्या संबंधी एक वाद आहे. हो. निवडणूक आयोगाने घड्याळाचा निर्णय घेताना असा आदेश काढला की ज्यांच्याकडे आता घड्याळ गेले त्यांना की तुम्ही कुठेही घड्याळाचा वापर केला तर तुम्ही त्याच्याखाली एक वाक्य टाकलं पाहिजे की हा प्रश्न इलेक्शन कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे. हो. हे म्हणण्याचं वंदन कोर्टाने दुसऱ्या बाजूच्या लोकांना टाकलं. त्यांनी 2-3 ठिकाणी कुठे छापलं. पण आता आज तुम्ही बघा टी व्हीवर हो. अजित पवारांच्या मुलाखीत पाठीमागं घड्याळ दिसतं, कुठे लिहिलेलं नाही. तर त्यामुळं याच्याहून सुद्धा वाद हा होईल किंवा होणार. कोर्टाचा आदेश या ठिकाणी पाळला गेला नाही ही भूमिका त्या ठिकाणी मांडावं लागेल. अजून मांडली नाही, बरं, पण मांडावं लागेल. ओके. सर, बारामतीची निवडणूक देशामध्ये गाजली. तुम्ही कॉन्फिडंट होता सर बारामतीबद्दल सुरुवातीपासून? मला खात्री होती, कारण इतक्यात आम्ही माझा दाखवत लोकांशी चांगला आहे. बरं. याचा बारामतीमधून मी आत्तापर्यंत 14 निवडणुका द्यायचो. बरं. त्याची एक निवडणूक मी फक्त माझ्यामधनं द्यायचो. हो. आणि विधान परिषदेची निवडणूक ही जर सोडली तर बाकी सगळ्या जागा मी फक्त बारामतीतनं लढलो. आणि आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी मला मतं दिली. हो. पहिली निवडणूक जी मी लढलो हां. वयाच्या 26-27 वर्षी, तेव्हा संघर्ष होता. बरं. तिथे कष्ट करायला लागले. दुसऱ्या निवडणुकीपासून शेवटच्या निवडणुकीपर्यंत कायचं नाही, कारण मी उभा नव्हतो. हो. पण मी फॉर्म भरायला जायचो हां. आणि मतदानाच्या आदल्या 24 तासात शेवटची सभा घ्यायला जायचो. कधीही मी प्रचारासाठी बारामतीमध्ये गेलो नाही. लोकांनी नेहमीच मला शक्ती दिली. सोफिया तिची 4थी निवडणूक. हो. तर या तिन्ही निवडणुकीत तिला चांगली मतं दिली. यावेळेस स्पर्धा फार होती आणि त्याचं कारण दुसऱ्या बाजूने आमच्या घरातलाच उमेदवार होता. हो. त्यामुळे थोडी काळजी होती नाही म्हणलं तरी. बरं. आणि प्रचंड शक्ती भाजपने लावली. ती सगळी साधनं जे काही देणं शक्य असेल ती सगळं म्हणजे अनेक टेलिव्हिजनच्या चॅनलवर हो. वाड्यामध्ये वेढ्यामध्ये मध्यरात्रीसुद्धा बँकेचं ऑफिस उघडलेलं आहे आणि तिथून काही आर्थिक व्यवहार चालू आहे असं दाखवलं गेलं. हो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होऊनसुद्धा गेल्या म्हणजे 5 वर्षापूर्वी जे मतं सोफियाला पडली त्यापेक्षा अधिक मतं यावेळी पडली. हो. त्यांचं मार्जिनच 1,58,000 आहे. हो. याचा अर्थ बारामतीकर योग्य निर्णय घेतात ओके. आणि तो वर्षानुवर्ष घेतात. ओके. याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुमची बारामती म्हणजे व्यापाऱ्यांची जी बैठक होती ती बैठकसुद्धा होऊ दिली नव्हती. इथपर्यंत सगळे प्रकार गेले होते. त्याच व्यापाऱ्याने तुमचं भरभरून नंतर स्वागत केलं. तुम्ही अभिवादन किंवा एक आभार सभा पण तुम्ही घेतल्या. तर त्या दोन्ही रिस्पॉन्समध्ये काही फरक जाणवला? एक विजयानंतर लोक जरा खुलले, थोडेसे काय मोकळेपणाने तुमचे बोलले? दबाव होता, हां. प्रचंड दबाव होता. आता त्या दबावात लोक बाहेर निघत आहेत.
कारण आता याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. हो त्यामुळे 100% दबाव कमी राहावा असं मी म्हणत नाही. पण लोकशाहीमध्ये मताला आम्ही जातो किंवा आमचा मतदार जातो हो त्यावेळी तो एकटाच तिथं असतो आणि कोणतं वचन दाबायचं हे त्याचा विचार त्याचा असतो. हे तर तो त्या ठिकाणी कुणी काही सांगितलं असेल, दबाव टाकला असेल, पण तो त्याचा निर्णय घेतो. सर, याच निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये पंधरे येथे सभा झाली होती आणि अजितदादा असं म्हणाले होते की जर माझ्या मताचा जर उमेदवार निवडणूक जिंकला नाही, मला जर पुरेशी मतं मिळाली नाही तर मी निवडणूक लढवणार की नाही याचा मला विचार करावा लागेल. इथपर्यंत जाऊन त्यांनी आवाहन केलेलं होतं. त्यांच्या मताचा तर उमेदवार निवडून आलेला नाही आहे. पण ते आणखीन एक दोन ठिकाणी बोलले होते. ते असे बोलले की मी शब्दाचा फक्का आहे, हो तुम्हाला ठाऊक आहे, आणि मी एखादी भूमिका घेतली तर त्याच्यात माघार घेत नाही, तरतूद घेत नाही, आणि मी या ठिकाणी जे तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा दुसरा काहीतरी निर्णय तुम्ही घेतला किंवा मिठाचा खरा टाकला तर तुम्हाला माहिती आहे मला इथेही उद्योग करता येतात, माझाही संसार आहे, मी वेगळा निकाल घेतला, कुणीही सांगितलं तर मी त्याच्यात माघार किंवा तरतूद करणार नाही हे सांगितलं होतं. ठीक आहे. त्यावेळी निवडणुकीला बारामतीतनं ते उभे राहतीलच. जाणार त्याचं काय. आत्ताचं महाराष्ट्र सरकारचं जे बजेट आहे हो ते निवडणुकीच्यासाठीच आहे सगळं. ओके. तुम्ही जी अगदी कठोर टीका केली होती की खिशा 70 रुपये आहेत आणि खर्च करायला 100 रुपये चाललेले आहात, तर त्याच्यावर जो आजचा जो व्हिडिओ आहे अजितदादांचा त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हे सगळं राजकारण म्हणून पाहू नका, मी माझ्या बहिणींसाठी करतो आहे, माझ्या लाडक्या बहिणींसाठीही मी योजना आणलेली आहे. याच्याकडे कसं पाहता तुम्ही? आणि लोक सांगतात त्यांच्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत कालच्या निवडणुकीत काय झालं हे सगळ्या राज्यांनी बघितलं. बरोबर सर. सर, अनेकांना असा प्रश्न पडतो की जे लोक तुम्हाला सोडून गेले, तुम्हाला विजय मिळाल्यानंतर ते पुन्हा तुमच्याकडे आता येऊ लागलेले आहेत, आणि पण तुम्ही कोणाकोणाला नकार देणार हे लोकांना माहीत हवं आहे. असं आहे की काही लोक दबावाने किंवा आणखी कशाने गेले असतील तर त्याचा वेगळा विचार करावा लागतो, पण सरसकट नाही. अच्छा, त्या सरसकटच्या या म्हणजे माझा आत्तापर्यंतचा गेल्या 55-60 वर्षाचा असल्यानं मी कधी अक्षराने कोणाशी वागत नाही, वागायचा माझा स्वभाव नाही. एखाद्या माणसाकडून काही राजकीय निर्णय चुकीचे होतात आणि चुकीचं झालं हे त्याच्या ध्यानात आलं आणि त्याला दुरुस्त करण्याची त्याची मनस्थिती असेल तर हीच लोकांची भूमिका कधी घेत नाही. बरं पण जाणून बुजून ज्यांनी चुका केलेल्या आहेत त्याच्या संबंधी सहानुभूतीची भूमिका राहणं शक्य नाही. शक्य नाही. सर, ही संख्या किती असू शकेल ज्यांना तुम्हाला नाही नको सरसकटमध्ये, तुमच्या सरसकट यादीमध्ये ही लोक नाही तसं बसणार? नाही. मुख्य त्याच्यात स्वतः पदाधिकाऱ्यांपेक्षा संघटनेत काम केलेले अनेक लोक आणि कालच्या निवडणुकीमध्ये आमच्या विरोधी प्रभावीपणाने ज्यांनी काम केलं असे अनेक लोक ते अधिक संपर्क साधतात आणि आम्ही त्यांनाच त्यांचं स्वागत करायची मनस्थिती आमच्या सहकार्यांचीच आहे. जो स्वतः विधानसभा किंवा आणखी कुठे आहे याचे काही लोक बोलतात, नाही असं नाही, पण त्याच्यावर मी आज काही सांगू शकणार आहे. सर, अनेकदा म्हणजे आता आपण पाहिलं की राज्यामध्ये मुख्य सचिव जे आहेत त्या देखील महिला आहेत, राज्याच्या पोलीस संचालक देखील महिला आहेत, तर महिला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला पुढच्या निवडणुकानंतर काही चित्र बघायला मिळेल आपल्याला? काय सांगता येईल. उद्याचा बहुमत कोणाचं आहे, त्या बहुमताच्या पक्षाने काय ठरवलं याच्या गोष्टी आहेत. तुम्ही जे सांगितलं की पोलीस अधिकारी किंवा शासकीय अधिकारी त्याच्यात मीच मुख्यमंत्री असताना देशात पहिल्यांदा महिलांना आरक्षण ठेवलं. हो, ते नुसतंच आरक्षण प्रशासनाला ठेवलं नाही, तर शासकीय निर्वाचित झालेल्या पदांच्यावर ठेवलं. मुंबईचा महापौर झाल्या महिला, हो, अनेक महानगरपालिकेमध्ये झाले, जिल्हा परिषदेमध्ये झाल्या, पंचायत समितीमध्ये, नगर परिषदेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये,
अधिकार प्रशासन चालवण्याचा याची मक्तेदारी फक्त पुरुषाची आहे असं माझं मत नाही. संधी मिळाली हो. तर मुलीसुद्धा ते काम उत्तम करू शकतात. पण सर याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष आणि किंवा इतर प्रादेशिक पक्ष असं जर पाहिलं तर तुम्ही तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री संधी असून अनेकदा केला नाही असं तर तुमचे जुने सहकारी पण बोलत आहेत. पण ते असं काय नक्की घडलं होतं की म्हणजे फक्त राष्ट्रवादी म्हणजे अगदी तेलुगू देसम म्हणा किंवा BJD म्हणा सर्वांचे मुख्यमंत्री झाले? एकदा झालं आमचं बहुमत नव्हतं. बरं, पण 2004 साली फक्त बहुमत नव्हतं. बरं. म्हणजे माझ्याकडं 69 आमदार होते आणि काँग्रेस आणि इतरांच्या मदतीशिवाय सरकार बनवू शकत नव्हतं. बरोबर सर. माझ्या पुढे प्रश्न हा होता की एक व्यक्ती कोणतरी मुख्यमंत्री होईल, हो. नाही असं नाही. पण माझा पक्ष वाढता पक्ष आहे, त्याच्यात नवीन लोक खूप आलेत आणि नवीन लोकांना काम करायची संधी द्यायची. तर आमचं असं ठरलं होतं मुख्यमंत्री असेल तर त्यांनी 10 पदं घ्यायची, मुख्यमंत्री पद सोडलं तर 16 पदं घ्यायची. तर माझ्या पुढे प्रश्न असा होता 15-16 लोकांना मंत्री करायची संधी द्यायची का एकाचा विचार करायचा. बरं. माझी इच्छा होती नव्या लोकांना संधी द्यायची. ही निवड कोणाची केली? आझाद पाटील. हो. ते नंतर चांगले गृहमंत्री म्हणून त्यांचा लौकिक झाला. जयंत पाटील त्यांना मी फायनान्स मिनिस्ट्रीची जबाबदारी त्यांची केलं. असे सगळे नवीन चेहरे हे आम्ही त्याच्यातनं काढले आणि नवीन नेतृत्व त्यातनं तयार झालं. आणि म्हणून एका व्यक्तीला आणि ते कोऑर्डिनेशन गव्हर्नमेंट त्या मुख्यमंत्र्याला इतरांच्या पाठिंब्यावरच धोरणं ठरवावं लागतात, निर्णय घ्यावे लागतात. इथं स्वच्छ होत नसलं तर तरतुदीचं राजकारण करावं लागतं. त्या तरतुदीला सुद्धा एक मानसिकता लागते. सगळ्यांना घेऊन जाणं हे करणं. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटलं की इथं जे म्हणजे काँग्रेस पक्षाकडे जे 2-3 लोक आहेत ते अधिक अनुभवी आहेत आणि त्यांना संधी द्यावी. त्यांना संधी द्यावी तशी आपल्याच कर्तृत्वान लोकांच्या नेतृत्वाची फळी ही तयार होण्यासाठी आपल्याला ज्यादा लोकांना कॅबिनेट मंत्री देत असेल तर ती द्यायचा विचार करावा हा निर्णय घेतला. पण आमच्यातले 1-2 लोक जे होते सिनियर, बरं, त्या सिनियरांच्याबद्दल काही नंतर तक्रारी आमच्या कानावर आल्या होत्या आणि त्यानंतर तक्रारीवर काही लोकांना सत्तासुद्धा सोडायला लागली होती. ओके, तुम्ही नाव नाही घेतलं पण ती नावं एक छगन भुजबळ आणि अजित पवार. नाही, अजितचं नव्हतं. छगन भुजबळांचं त्यावेळी नेता कोण होतं? हो, अजित पवार त्यावेळी नेता नव्हतं. ओके सर, ती नवीन होती. अच्छा सर, दुसरी गोष्ट की जी इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा थोडीशी वेगळी वाटते, तुम्ही फक्त 1984 पुलोद म्हणून भाजपसोबत गेला एकदा, पण त्यानंतर तुम्ही भाजपसोबत नाही, ते भाजपसोबत गेलं नाही. भाजपचा जन्म झाला नव्हता. त्यावेळेला जनता पक्ष हा होता. हो, हे सगळे पक्ष जनता पक्षात जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली विलीन झाले. हो, मी जे सरकार होतं त्याच्यात मी आणि जनता पक्ष होता. भाजप याचा जन्म नंतर झाला. हो सर. त्यामुळे हे जे लोक सांगतात ते सत्य नाही. हां, तर मला सर असं विचारायचं होतं की भाजपसोबत जायचंच नाही अशी मानसिकता तुमची कशामुळे आहे की इतर सगळे प्रादेशिक पक्ष तसे जातात पण तुम्ही त्याला एकमेव अपात ठरलेला आहात? त्याचं कारण त्यांची विचारधारा आम्हाला पटत नाही. बरं, त्याच्यामध्ये असं आहे की आता काल जे प्रधानमंत्री जे म्हणले पार्लमेंटमध्ये की तुम्ही अबूबकर यांना सत्ता दिली तर तुमच्या बहिणीच्या गळ्याचं मंगळसूत्र उरलं जाईल. असं कधी होतं का? 70 वर्षाच्या माणसाकडनं असं बोलायचं असतं का? पण ही मानसिकता भाजपमध्ये. अच्छा, भाजपच असं बोलू शकतात कसं? ओके, त्यामुळं तुम्हाला तो भाजप अनेक तुमचा पक्ष फुटला अगदी हे झालं तरी तुम्ही भाजपसोबत दबाव आला तुमच्यावरती तरी काही कारण नाही. तर एका निवडणुकीला 80 साली माझे काहीतरी 58 आमदार निवडून आले.
मी विरोधी पक्ष नेता होतो आणि अंतुलेच्या मुख्यमंत्री होतो. मी नंतर काही कामासाठी सुट्टीला इंग्लंडला गेलो. 10 दिवसांनी परत आलो तर माझे जे 59-58 आमदार होते हो. त्याचे 6 सोडले तर सगळे गेले. म्हणजे मी 58चा नेता होतो, हो. तो 5चा नेता झाला. बरं. माझं विरोधी पक्ष नेता पण सुद्धा गेलं. संकट येतात. पण त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले त्याच्या सगळ्यांचा पराभव केला मी बरोबर. आणि पुन्हा तेवढीसारख्याही केली. केली. ओके. सर, याच अनुभवाच्या आधारे 2024मध्ये तुमच्यासमोर तशीच परिस्थिती आहे. तुम्हाला जे आमदार सोडून गेलेले आहेत त्यातले किती तुम्ही म्हणजे किती लोकांना तुम्ही रोखणार, म्हणजे मनापासून अगदी ते असं बघायचं. तुम्ही टक्केवारी बघा. हां. मी 10 दररोजा आत आली. बरोबर. त्यामुळे स्थायी क्रियेत काय याच्यावर चालू होतो. म्हणजे 80% जणांचा तरी तुमचा तो हेतू दिसतोय सर तो. सर, एक या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमचा लोकांमध्ये जी उत्सुकता होतीस की पवार साहेबांमध्ये एवढी विल पॉवर आणि एवढं स्ट्रॉंगनेस कसा काय, त्याची जरा गुपितं तुम्ही आम्हाला जरा सांगा. गोष्टी तर सांगायचीच असतात. बेसिकली लोकांचे आहेत. मला पहिल्यापासून माझा एक स्वभाव आहे की एक लोकांशी डायलॉग ठेवायचं बरं. आणि सत्तेत असेल तर काम करायचं. सत्तेत नसाल तर अनेक निर्णय तुम्ही सत्तेत असताना घेतलेले असतात. त्या निर्णयाची खाली अंमलबजावणी कशी झाली हे व्हायचं असतं. बरं. आणि ते जर करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रवास केला पाहिजे. बरं. मी हेलिकॉप्टरच्या विमानाने क्वचित प्रवास करतो. निवडणुकीच्या काळात करतो, अदरवाईज नाही. मी मोटारने प्रवास करतो आणि लोकांशी डायलॉग ठेवला, एक सुसंवाद ठेवल्याच्यामुळं एक नाही म्हणलं तरी शक्तीसुद्धा मिळते. ओके सर. सर, तुम्ही कोणतं मोठं चॅलेंज मानता 2024चं पक्ष फुटल्याचं, की तुम्ही आधी म्हटलं अंतुलेने तुमचे आमदार फोडल्याचं, की 1999चं तुम्हाला काँग्रेसमधनं जेव्हा बाहेर पडावं लागलं, तर कोणतं चॅलेंज तुमच्यासाठी महत्त्वाचं होतं 3 घटनांपैकी? असं मला पक्षातनं काढलं तेव्हा आम्ही तिघंच बाहेर गेलो. आम्ही पुन्हा पक्ष उभा केला. तो इतका उभा केला की शेवटी काँग्रेसही माझ्यावर सरकार बनवावं लागेल. हो. चॅलेंज येतं आणि जातं, काय त्याचं. तर यावेळी काही कमीच आनंद. हो. यावेळेला सवन पक्षच घरचे लोक घेऊन गेले. इतके निवडून आलेले आमदार सगळेच्या सगळे गेले. मी आता इथं 10-11 आमदारांचा प्रतिनिधी आहे. हो. काही आपल्याला वाटत नाही, यातनं आम्ही बाहेर निघू. अच्छा. पण सर, 99 चॅलेंज जास्त होतं की घरातल्या माणसांना थोडंसं वेगळं वाट निवडल्याचं त्याचं दुःख जास्त होतं? नाही, त्याचं दुःख नाही फारसं वाटलं. नंतरच्या निवडणुकीत काही कुटुंबातल्या व्यक्तीने निवडणूक लढवली, हां. त्याची अस्वस्थता होती, बाकी काही नाही. अच्छा. ती अस्वस्थता तुमच्या मनामध्ये होतीच ती, की आपलं तुम्ही म्हणजे तुम्ही आधारस्तंभ होता त्या कुटुंबाचे. तुमच्यासमोर अनेकांची कारकीर्द तुमच्यामुळे घडली आणि ते लोक जेव्हा सोडून जातात तेव्हा तुम्ही साहजिकच आहे, थोडं वाटतं. पण शेवटी आपल्याला कोणत्या दिशेने कशासाठी जायचं आहे याची स्पष्टता असली तर ही अस्वस्थता निघून जाते. निघून जाते. ओके. सर, तुम्ही जी आजारावर मात केली आणि त्या सगळ्या घडामोडीनंतर लोकांना बऱ्यापैकी माहिती आहेत. आता तुमचा दिनक्रम कसा असतो, की मी काय नक्की तुम्ही हे करता? नेहमी सकाळी 6-6:30ला उठतो. हां. 1 तास माझा न्यूजपेपर वाचायला जातो. बरं. तयार होतो आणि लोकांना भेटायला सुरुवात करतो. 11 वाजता ऑफिसवर जातो. सत्तेत असेल त्यावेळेला 10 वाजता, आता 11 वाजता. आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे नंतर घरी आल्या काही ठराविक लोकांना वेळ दिलेला असतो. त्या लोकांशी काय बोलायचं बोलून नंतर वाचतो बरं. आणि रात्री 11:30 झोपतो. अच्छा. प्रवासात वाचतो. अच्छा. आता पण कोणती आवर्जून पुस्तकं वाचता की कसं, आता काय नवीन? तसं काही नाही, काही हां. विशेषतः एक तर अर्थशास्त्राशी संबंधित, बरं. देशाच्या समोरचे जे प्रश्न आहेत हो.
म्हणजे उद्या शेतीचं असेल, शिक्षणाचं असेल, अर्थकारणाचं असेल, बेरोजगारीचं असेल, या सगळ्या गोष्टीवर हो देशात आणि जगात काय काय घडतं आहे हां याच्यावरचं काही पुस्तकं असली तर वाचन करतो. अच्छा की मी वेगवेगळी त्यावेळेला त्यातल्या ज्ञानी लोकांच्यावर जायला करतो. बर माझा एक स्वभाव असा आहे, असा कमी आहे, पण एखाद्या विषयात आपल्याला कमी समजत असतो हं. आणि त्या विषयाची माहिती घेण्याची आवश्यकता असेल हो तर ती व्यक्ती त्या विषयाचं जी जाणकार व्यक्ती असते ती सरळ एखाद्या विद्यार्थ्यासारखं त्यांच्याशी बोलून जायला करतो, समजून घेतो. पण सर तुमच्यावरती रील्स आणि मीम्स पण फार भरपूर तयार होतात. म्हणजे कोल्हापूरमध्ये अशा रील फिरतोय म्हणजे सुजल्यानंतर कळतं की पवार साहेबांनी कुठे मारलं ते. तर अशा रील्स वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचतात का? तुम्ही व्हिडिओ ते कोल्हापूरचे आत्ता जाऊन आलो दुसऱ्या काही कामासाठी, तेव्हा होर्डिंग पाहिजे. पण सर याच्यामध्ये आणखीन एक तुमच्या हेल्थविषयी सर मला विचारायचं आहे की अनेकांना असं वाटतं की तुम्ही काय आहार घेता, कसं तुम्ही सगळं मॅनेज करता. हेच मला झालं कॅन्सर हं. समजायचा. हो कॅन्सर झाल्यामुळं माझे सगळे दात काढली. त्यामुळे माझं सगळं भोजन आणि हे बदललं बरं आणि मी फक्त लिक्विडच घेऊ शकतो त्याच्यावर आधारित. बाकी हे नॉनव्हेज वगैरे या सगळ्या गोष्टी बंद झाल्या बरं केवळ याच्यामुळे. सगळा एक दिवस बदला तर इतर अनेक गोष्टी मला झाल्या. उदाहरणार्थ एक ॲक्सिडेंट झाला. हो ॲक्सिडेंट झाला तर इथून सवण हे जे भवन आहे हो हे इथं आर्टिफिशियल बसवलेले. बरं हे अच्छा असं संपूर्ण या सगळ्या या एकाच पायाला बसवलं ते? एकाच पाहिजे. अच्छा त्याच्यानंतर त्या ॲक्सिडेंटमध्ये वरगेला 2 तुटल्या. बरं तर त्याही त्या ठिकाणी म्हणजे साधारणतः बहुतेक सगळ्या भावात म्हणजे आमचे मार्गदर्शक होते. हं. तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल, संतराव किर्लोस. तर पुण्यात काहीतरी वेळ असला तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचो, जाणून घ्यायचं. मोठा माणूस होता. हं. उद्योगाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्यासाठी प्रचंड योगदान होतं. आम्ही जायचो विद्यार्थ्यासारखं. हां त्यांचं ह्याचं ऑपरेशन झालं बायपास बरं हृदयाचं. अमेरिकेत. हां आणि ते करून ते आले. मी त्यांना भेटायला गेलो. विचार काय झालं, कसं झालं, आपण चौकशी काय झालं नाही. म्हणजे तू मोटरसायकल चालवतो का? म्हणजे हो चालवतो. हल्ली नाही मग पूर्वी चालवायचो. ते म्हणजे मोटरसायकलमध्ये पेट्रोल देतं भरल्यानंतर मशीनमध्ये पेट्रोल कसं जातं म्हणजे कार्बोरेटर. हो म्हणजे त्या कार्बोरेटरमध्ये कधी कचरा अडकला तर काय होतं म्हणजे रात्री धक्के बसतात, हो काढावं लागतं. ते म्हणजे आमचंही म्हणजे कार्बोरेटर जे हातचं तिथं मध्ये काही कचरा होता अडकला. हो तो काढलाय. हां तर म्हणजे बायपास केलं ते काढून टाकलं. आता म्हणजे फाईल चांगला चालू आहे, गाडी जोरात चालू. सेंट्रल स्वतःचं होतं. स्वतः गाडी जोरात चालू आहे त्याची. हां. अशा पद्धतीने तरी आणि ते त्यावेळेला 80 वर्षाचे होते. ओके म्हणजे अमेरिकेत जाऊन ते ऑपरेशन करून पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात केली. म्हणजे असे आदर्श हां की आपल्या सगळ्यांना एक प्रकारचं हे देतं. प्रेरणा देतात एक प्रकारची. सर तुमचा आम्ही एक व्हिडिओ पाहिला नातीबरोबर चेस खेळतानाचा की चेस तुम्ही खेळताय आणि नातीला की मला वाटतं नातू असं हरवत आहे. तर चेस रोज खेळताय की रोजचे राजकारणातले डावपेच हे तुमच्या लहान बुद्धीवर. मुलांनी कधीतरी आता कधीतरी लहान मुलांचं आता ते नाही. अच्छा सर परवाची T20 वर्ल्ड कपची मॅच पाहिली? हो पाहिजे. पूर्ण पाहिली की हो कसं? सगळी पाहिजे. बरं ओके. काय तुमचं काय ऑब्झर्वेशन्स होते? मला सुरुवातीला काळजी वाटत होती बरं पण नंतर जसे विकेट जायला लागल्या आणि यांची रन वाढायला लागली तसं नंतर लक्षात आलं. तसं क्रिकेटचं मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. ICCचे अध्यक्ष होते. ICCचा होतो, BCCIचा होतो, मुंबईचा होतो. आणि माझ्या स्वतःच्या घरात म्हणजे पवार बाजूने हो क्रिकेटचा कुणाचा काही संबंध नाही. हो माझी बायको ही तेच वेळची मुलगी आहे. हो तिचे वडील ही हिंदुस्थान विजय वसंत
आणि विजय हजारेंच्या टीममध्ये ऑफ स्पिनर बॉलर होते. बरोबर. आणि त्यामुळं दुसऱ्या बाजूने क्रिकेटच्या संबंधीची आस्था माझ्या घरात अधिक होती. ओके. पण जेव्हा सर घरामध्ये क्रिकेटविषयी चर्चा होतात तेव्हा प्रतिभा काकू या तर क्रिकेटरच्या कन्या आहेत, तर त्या तुम्हाला कधी कधी बोलताना क्लीन बोल्ड करतात? असं की ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नाही. सर आणखीन एक शेवटचे फक्त 1-2 प्रश्न विचारतो. सर आत्ताचे जे नेते आहेत त्यांच्याविषयी तुम्ही अगदी आम्हाला आवर्जून सांगावं की नरेंद्र मोदी बदलतील, म्हणजे त्यांचा जो आता आवरा जो होता तो थोडा कमी झालेला आहे आणि त्याविषयी जी तुमची जी काळजी होती त्याच्या याच्यात काय बदल पडेल? मला काय कालचं जे त्याचं भाषण मी लोकसभेचं राज्यसभेचं ऐकलं, हो. मला अजिबात बदल दिसत नाही. बरं. या उलट अतिशय टोकाची भूमिका त्यांनी घेतली. बरं. आता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी झाली, हो. आज नेहरूंचं टीका करण्याचं कारण कारण काय? काय? अच्छा. नेहरूंच्या धोरणात आज काय ते राज्य चालवतात. अच्छा. आज 55 वर्ष 7 वर्ष होऊन गेली. अनेक नव्या पिढीच्या मुलांना नेहरू माहितीच नाही. बरोबर. पण त्यांच्यावर टीका, इंदिरा गांधींच्यावर टीका. आज तुमच्या पुढचा प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही भूमिका सांगा. बरोबर. आणि राहुल गांधींच्यावर टीका. म्हणजे त्यांना काय शब्द त्यांनी वापरला, बाळबुद्धी. असं काही बाळबुद्धी शब्द वापरला. त्याची विरोधी पक्ष नेता आहे पार्लमेंटमध्ये किंवा संसदेमध्ये, संसदेचा नेता प्रधानमंत्री असतो हो. आणि विरोधी पक्ष नेता जो कोणी असतो या दोन्ही इन्स्टिट्यूशन्स आहेत. या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. प्रधानमंत्र्यांच्या सगळ्या भाषणामध्ये ते 2 तास आणि 10 मिनटं बोलले, त्याच्यात 15 मिनटं ते देशाच्या प्रश्नावर बोलले आणि बाकीचं हे जवळपास 2 तास किंवा 2 तासात थोडं कमी हो. फक्त विरोधकांचं टीका. ओके. अच्छा. तर हे काही म्हणजे मी अनेकांच्याबरोबर काम केलं. नरसिंहराव त्यांच्या मंत्रिमंडळात होतो, त्यानंतरच्या मोदी आणि वाजपेयी सोडले तर सगळ्या गव्हर्नरमध्ये होतो. हो. म्हणजे अशी भूमिका घेत नव्हती. ओके. आणि पार्लमेंटमध्ये आम्ही बघितलं, हो. म्हणजे जेव्हा युवकांच्याच काम करत होतो त्या काळात जवाहरलाल नेहरू बोलल्यानंतर विरोधी पक्षाचा मोठा नेता उभा राहिला, तर नेहरू बाहेर जाताना नेता विरोधी पक्षाचा बोलतो म्हणल्यानंतर परत आले आणि बसले आणि त्यांचं भाषण पूर्ण ऐकून घेतलं. मोदी सभागृहात येतच नाही. अच्छा. त्यांचा स्वतःचा विषय बोलायचा असेल तरच येतात. ओके. म्हणजे महिनाभर जर सेशन झालं तर महिनाभरात 2-3 द्यायचे. ओके. याचा अर्थ या विधिमंडळाच्याबद्दल, संसदेबद्दल तुम्हाला एक जी आदराची आस्थेची भूमिका लागते ती कधी त्यांच्यात नव्हती. ओके. आता इतर मी बघितलं महाराष्ट्राच्या विधानसभेत हो. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, इतर दिवशी विरोधी पक्ष नेते. मी विद्यार्थ्यांच्या चळवळीत काम केलं, तर मी गॅलरीत बघायला आलो होतो आणि एका इतर दिवशीने काही प्रश्न विचारला. त्याचं एका नवीन तरुण माणसाने उत्तर दिलं. ईश्वरने पुन्हा तोच प्रश्न विचारला, त्यांनी तेच उत्तर दिलं. पुन्हा ईश्वरला स्पष्टीकरण हवं म्हणून त्यांनी तोच प्रश्न विचारला. तर त्या माणसाने उत्तर देताना स्वीकारलं की यांच्या डोक्यात शिरत नाही, एकदा सांगून 2दा सांगून मी किती सांगितलं शिरेल. अच्छा. असं उत्तर दिलं त्या माणसाने. बरं. यशवंतराव चव्हाण होते मुख्यमंत्री, लगेच उभे राहिले. स्पीकरांमध्ये माझ्या तरुण सहकार्याने उत्तर दिलं ते चुकीचं आहे, मी सभागृहाची आणि जोशींची माफी मागतो. अशी भूमिका कधी माझ्या सहकार्यांच्याकडून पुन्हा घेतली जाणार नाही. ओके. असं सभागृहात सभागृहात मुख्यमंत्री सांगतो आणि योग्य आहे. म्हणजे काही झालं जोशी स्वातंत्र्य लढ्याचे एक मोठे नेते होते. आयुष्यामध्ये
एक अत्यंत चालीचा म्हणजे स्वच्छ असा नेता म्हणून त्यांचा लौकिक होता. बरोबर. आणि जीवन त्यांनी समाजासाठी त्याचा कमीत कमी सभ्यता वजीलची म्हणून तर दाखवली पाहिजे. ओके. तर ती दाखवणारे चव्हाण साहेबांच्यासारखे लोक आम्ही बघितले. सर राहुल गांधी. राहुल गांधी 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी जे चित्र होतं ना अर्थचित्र ह्याचा प्रचंड फरक आहे. उदाहरणार्थ त्यांनी जी भारत यात्रा काढली त्या भारत यात्रेतून त्यांना अनेक ठिकाणच्या प्रश्न सोडले, लोक सोडले. हो. राहुल गांधींनी हे काम फार चांगलं केलं, अगदी कन्याकुमारीपासून वरपर्यंत. हो. आणि त्याच्यानंतर त्याच्या एकंदर वागण्यात बदललं. सुरुवातीला त्याला कुणी फू म्हणायचं, आणखीन काय म्हणायचं, आज कुणी म्हणत नाही. बरोबर. आणि कष्ट करायची तयारी आहे, विषय समजून घ्यायची तयारी आहे. म्हणजे काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर पार्लमेंटमध्ये मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं. हो. तर आता विरोधी पक्षाचे नेता झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर मी गेलो. हां. पण याच्या आधी मी फोन केला मला भेटायचं आहे, तर माझ्या घरी येणार. मी येतो म्हणलं तर नाही, अच्छा, ते तुमच्या घरी मिळणार. एक वागायची पद्धत म्हणजे याच्यामध्ये सभ्यता सुसंस्कृतपणा आहे. ओके सर. आणि पूर्वीपेक्षा फार सुधार नाही. अच्छा. काही वेळेला थोडंसं बोलतात काहीतरी होऊन जातं. होऊन जातं सर. अच्छा सर, त्यांना तुम्ही वारीचं निमंत्रण तुम्ही कसं काय तुम्हाला आयडिया सुचली? हे नाही दिलं. बरं. मी त्यांच्याकडे गेलो होतो. हां. कालचीच गोष्ट हो. आहे, काल परवा. हां. आणि महाराष्ट्राचे खासदार तिथे म्हणजे ते आले. बरं. म्हणजे आमच्याच पक्षाचे खासदार आणि सुशील पवारची मुलगी हो, प्रणिती शिंदे. प्रदेशीची. आणि आमचा हा धैर्यशील मोहित आहे, हो. तो त्या भागाचा खासदार. हो. तर हे सगळे तिथे आले. म्हणजे काय काढलं, हां. ते म्हणजे वारीचं निमंत्रण द्यायचं द्या म्हणजे. बरं. आणि मग त्यांनी निवेदन दिलं. मी तिथे हजर होतो. अच्छा. मी म्हणजे काही हरकत नाही, या एक वेगळा अनुभव येईल. तुम्ही एवढी उंची पदयात्रा काढली त्यामुळे तुम्हाला याच्यात आनंद मिळेल. ओके. याच्यात लाखो लोक असतात आणि चालत असतात, कशाची अपेक्षा न करतात. तर ते निमंत्रण त्या सगळ्यांनी दिलं. मी त्याच्यात भर घातली. ओके. त्यांनी विचारलं भाजी म्हणजे काय, तेवढं सांगितलं. बरं बरं. ओके सर. सर तुम्ही याच्या आधी वारीत कधी, अनेकांना असं वाटतं की पवारसाहेब पहिल्यांदाच वारीत जाणार आहेत किंवा काठीवाडीमध्ये स्वागत करणार आहेत, याच्या आधी पवारसाहेब कधी होते वारीमध्ये असं? नाही, असं की मी काय चालत कुठे फार गेलं असं नाही. माझ्या घरापासून किंवा गावापासून जाताना कधी कधी थांबले तिथं, होतं गेलं. आणि त्याची माहिती मी इतरांना देत असतो. एक रशियन मुलगी होती, नाव विसरली मी. बरं. तिथे तिने पुस्तकही लिहिली. तर ती भारतात आली. बरं. आणि माझा कोणत्या रशियन मित्राने माझा कॉन्टॅक्ट करून दिला. बरं. तर ती शुद्ध मराठी बोलायची. बरं. रशियन मुलगी. हां, मराठी शिकली. तर ती पुण्याला आली आणि मी त्याची व्यवस्था सगळी करणार होतो. तर त्याच वेळेला पुण्यातल्या सुशिक्षित वर्गातल्या 5-6 भगिनी हां. माझ्याकडे काही निमंत्रण द्यायला आले होते. बरं. मी त्यांचं निमंत्रण स्वीकारलं आणि त्या रशियन मुलीची ओळख करून दिली. बरं. आणि त्यांना सांगितलं की ही रशियन मुलगी दरवर्षी वारीला येते. ती म्हणजे 5-6 वर्षी येत होती. म्हणजे दरवर्षी वारीला येते. तर पुणेकरांनी हां. त्यांना प्रश्न विचारला, कुठून चालता तुम्ही? ते मराठीवर. हां. पुण्यातून निघता का कुठून निघता? हां. तुमची वारी कुठून सुरू होते? तर त्या रशियन मुलीने सांगितलं, माऊलीचं दर्शन घेऊन आळंदीवरनं निघतो, हां. पंढरीचं दर्शन घ्यायला किंवा चंद्रभागी स्नान करायला, त्याला वारी म्हणतात. मध्ये जे असतात त्याला औशी गवशी म्हणतात. असं असं रशियन मुलीने सांगितलं.
त्यामुळे कुठून निघतात नाही, म्हणजे माऊलीचं दर्शन घेऊनच निघायचं. आळंदीपासूनच निघायचं. तिला इथपर्यंत सगळं सगळं माहिती होतं. सर आता तुम्ही तुम्ही काय आताही जाणार म्हणजे काही वारी चालणार नाही. बरं. एक आमचे दुसरे सहकारी आहेत, हां त्यांचं सन्नस आणि श्याम सुंदर सोडणार. श्याम सुंदर सोडणार बरोबर. सन्नस हो. आणि त्यांच्या एकंदर कीर्तनामध्ये खरं असताना प्रबोधन असतं, बरं. समाज प्रबोधन असतं. ओके. तर त्यांनी मला आग्रह केला हां की आम्ही जाऊ काचाच्या वतीवरनं, बरं. यावेळी तुम्ही थांबायचं ओके. आणि तुम्ही आमचं तिथं आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत. बरं. तुम्ही आवाज तर जेवायला या, बरं. ते येतो म्हणजे ओके. आमचा 200चा दत्ता आहे, हां तुम्ही जाणार आहे. अच्छा तुम्ही जाणार. सर तुम्ही एका पुस्तकात म्हटलं कीर्तनाचा विषय नाही करा म्हणून, तुम्हाला निवृत्ती महाराज देशमुखांची कीर्तनं आवडतात आणि तुम्ही प्रवासामध्ये येता जाता ऐकता, तर ते खरं आहे का अजून? तर अजूनही कीर्तनं ऐकतं का ती? कधीही ऐकतो. सर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तुमचं असेसमेंट काय आहे की 2024मध्ये ते पुन्हा मला काही फारशी माहिती नाही, कारण आम्ही कधी कामही एकत्र केले नाही. कधीतरी भेटलं, पण सर तुम्ही एकदा त्यांच्या घरी जाऊन भेटला होता का निमंत्रण देण्यासाठी वर्षा बंगल्यावरती? कसं तरी गेलो होतो, एकदाच नाही गेलो होतो. अच्छा. पण निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो का? हो ते सर एका मराठा तुम्ही ज्या संघटनेचे अध्यक्ष आहात त्याचं निमंत्रण सभा होती, मुख्यमंत्री त्या सभेला दरवर्षी येतात म्हणून निमंत्रण देण्यासाठी वगैरे गेला होता. नाही, मी त्यांच्याकडे एक दोनदा गेलो होतो. बरं. तसं म्हणजे मला असं शांत स्वभावाचा फारसा वादग्रस्त असं व्यक्तिमत्व काही कधी वाचलं नाही. आणि कुणी आमच्यासाठी आले तर त्यांची सभ्यता ठेवून बोलणे असा एक अप्रोच त्यांचा वाटतो. सर देवेंद्र फडणवीस? नाही, देवेंद्र फडणवीसचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटायचा, त्यांच्यात पोटेन्शियल असं जाणवायचं. आता मला थोडं हलकं वेगळी वाटतं. त्यांचे वडील माझे मित्र होते. बरं. आम्ही दोघे ते विधान परिषदेत होते. गंगाधर हो फडणवीस हो. नागपूर शहरात होते. अतिशय मस्त माणूस होता, दिलखुलास. यांचा हल्लीचा दृष्टिकोन मला वेगळा दिसतो. ओके. आणि मला असं वाटतं की त्यांचा इथल्या प्रशासनाच्या राज्यात फारसा रस राहिलेला नसावा असं मला वाटतं. ओके सर. त्यांना कदाचित दिल्लीला जायचं असेल, केंद्रात जायचं असेल, पक्षाच्या कामाला जायचं असेल असं वाटतं. सर आणि दुसरी गोष्ट अशी की मी दोनच लोक पाहिले की जे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माणसाच्या सरकारमध्ये ते मंत्री बनले. बरोबर. माझ्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण जेव्हा मंत्री होते त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होतो. ओके. नंतर शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो शिक्षकात, हो. आणि ते माझ्या मंत्रिमंडळात मंत्री झाले, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असं. आणि आता तशीच म्हणजे त्यामुळे त्याला काही कमीपणा म्हणत नाही, पण शेवटी मुख्यमंत्री पदावर तुम्ही काम केल्याच्या नंतर जर तुम्हाला समाजाचे पद मिळत नसेल तर गाईड करा, मदत करा. नव्या सभासदांना एक नवीन दृष्टिकोन ठेवा. बरं. पण तुम्हाला अन्य पदावर जायची वेळ आली तरी सत्ता मिळते ना जातो. ओके. हा अफसोस मी प्रतिष्ठा राहत नाही. अच्छा. सर त्यांचं एक वाक्य होतं आणि ते अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी वापरलेलं होतं की पवार साहेबांचा राजकीय हेरा संपत आलेला आहे, असं एक त्यांनी एक फार मोठं धाडसी विधान केलेलं होतं अनेक मुलाखतींमध्ये. केलंच होतं ते. हो. संशय म्हणजे तर त्याला तुम्ही काय आता काय या नाही, 80% स्ट्राईक नंतर काय रेट नंतर काय उत्तर? मुद्दाच त्याच्यात ते म्हणल्याच्या नंतर आम्ही सरकार तिथं बदललं ना. उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाचं सरकार कुणी बनवलं? अच्छा. आम्हीच लोकांनी बनवलं. त्यामुळे कुणाचा इजा समजा हे कळलंच त्यांना. आणि नुसतंच कळलं नाही, नव्या सरकारमध्ये त्यांनी सत्ता घेतली पण त्यांना
मुख्यमंत्र्यांना मंत्री व्हावं लागलं. बरं. त्या कोणाचा संसार. ते अच्छा. लोक बोलून जातात, दुर्लक्ष करायचं. ओके सर. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंच्या सुद्धा त्यांना शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत. बरं. त्याच्यात बाकी काम करायला काही कमतरता वाटत नाही. पण वेळ वेळ कसा यायचा, मुख्यमंत्र्यांना फार वेळ काढावा लागतो लोकांना बोलायला, अधिकाऱ्यांशी द्यायला वगैरे या सगळ्या गोष्टीला. त्यांच्या फकुशीच्या काही अडचणीच्यामुळे त्यांना त्या मर्यादा होते. बरं. आणि ते एकदम डायरेक्ट CM झाले ना, हो. त्याचा थोडा फायदा होत नाही म्हणजे. अजित पवार यांची वैशिष्ट्य आणि त्यांना तुम्ही काय सल्ला आव्हान करणार आहे? ती काही अजितच्यात एक आहे, त्याची कष्ट करायची तयारी असते. बरं. म्हणजे अगदी सकाळी लवकर उठून लवकर तयार होऊन ते काही डेव्हलपमेंटच्या कामाच्या संबंधी त्यांनी काही आखणी केली असेल तर त्याचं एक्झिक्युशन नीट होतं की नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ह्याच्यात त्याचं अतिशय वारसाई लक्ष असतं. ती त्याची अत्यंत जवळची बाजू आहे. पण दुसऱ्या बाजूला असं आहे की समाजकारणामध्ये लोकांच्यात तुम्ही असताना काही भूमिका मांडत असताना काही पथ्य आणि मर्यादा ह्या पाळल्या पाहिजेत. सगळे तुमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तुमच्या पुढची मांडणी ही तुम्हाला राजकीय क्षेत्रात तुम्ही असाल तर लाखो लोकांना भेटतात. तर तुम्हाला मान्य असेल असं नाही, पण मान्य असणं नसेल समजा तर त्याची लगेच टोकाची प्रतिक्रिया देणं किंवा समोरच्या माणसाला आपण म्हणजे त्याला शरणीला झालं असं म्हणणं हा त्याचा अप्रोच हा योग्य नाही. बरं सर. तो सुधारावा याच्यासाठी त्यांनी प्रयत्न मी अनेकदा पूर्वी बोलत असे, पण त्याचा स्वभाव असतो तो स्वभाव अजून काही बदल दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की कन्सिस्टन्सी. बरं. राजकारणामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. काही असतं ते हल्ली आता त्या लोकांनी जे निर्णय घेतले ते लोकांच्या समोर मतं मागताना कशासाठी मतं मागितली, कोणत्या पक्षासाठी मतं मागितली, कोणत्या विचारासाठी मतं मागितली, त्यांची भाषणं काढून दाखवता येतील की मोदींच्या अनेक धोरणात त्यांनी कठोर टीका केलेली आज एकदम उलटं चित्र माझं याचा अर्थ सातत्य नाही. ओके. या अशा काही गोष्टी आहेत. पण ठीक आहे. ओके सर. त्यांच्या पत्नी आता राज्यसभेत तुमच्यासोबत असतील तर त्यांना काही सल्ला तुम्ही देणार? खरं सांगायचं मी सभागृहात त्यांना एकदाही पाहिलं नाही. अर्थात मी काही जास्त नसतो. 4 दिवसाचं फायदेच होतं. हो. कदाचित 11 म्हणजे 11लाच मी जातो असं नाही. एखाद्या दिवशी 2 वाजताही जातो, 3 वाजता. ज्या विषय एखादा महत्त्वाचा असेल त्या विषयाच्या चर्चेच्या पूर्वी जातो आणि कदाचित त्या वेळ गेल्या असतील आणि नंतर 1-2 वाजल्यानंतर कदाचित घरी गेल्या. त्यामुळे मला काही फास आला नाही. ठीक आहे. तर वेळ लागेल. लगेच लोक तयार होत नाहीत. बरोबर. वेळ तर संधी मिळाली ते संधी चांगलं काम करून आपलं व्यक्तिमत्व संसदीय कामाला कसं उभारता येईल याची काळजी घेणं ही त्यांची जबाबदारी. बघूया. अच्छा सर. शेवटचा प्रश्न. लोकमान्य संघातीचा तुमचा जो प्रवास आहे तुम्ही सगळा तो 2019च्या सगळ्या घटना नाट्यापर्यंत आणून ठेवलेला आहे. त्यापुढे पण भरपूर काही घडलं नंतर तर त्याचा पुढचा भाग येईल. खरा असा फार लोकांचा आग्रह आहे. बरं. असं गोष्ट आहे. बघूया. असं एक माझ्यावर इतकी पुस्तकं हल्ली निघाली काही मला समजतही नाही. बरं. उठा आणि शेवटचं पुस्तक वरचं काढ. शेवटचं पुस्तक. हां दाखव.
आता तुम्हाला काही समजते काय पद्मभूषण शरद पवार द ग्रेट ईश्वरा येस. हात उघडा. बरं. अरे बाप असं. अरे उर्दूमध्ये. इतक्या भाषेत माझी पुस्तकं निघाली. सर थँक्यू. पवारसाहेबांनी भरपूर वेळ दिला, मन मोकळ्या गप्पा मारल्या. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू.